आज असंख्य कार्यकर्त्यासह प्रभाग 14 मधून सलाउद्दीन शेख यांनी शिवसेना शिंदे गट यांच्याकडे आपला उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले। सलाउद्दीन शेख यांनी आज असंख्य कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक सहित शिवसेना शिंदे गट कडे आपल्याला उमेदवारी मिळावी याकरिता पक्ष कार्यालय येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी शिवसेनेचे नेते शिवानंद कट्टीमनी, समी मौलवी, अल्पसंख्याक शहराध्यक्ष गफूर शेख, मोहसिन शेख, रजाक मालक, आसिफ अरब, इरफान भाई शेख, नफीस शेख, मोईन नगारे व प्रभाग 14 मधील नागरिक सहित अनेक नेते व कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझं नाव सलाउद्दीन शेख, प्रभाग क्रमांक 14 ड मध्ये शिवसेना तर्फे उमेदवारी आज मागणी केलेली आहे। आज बहुसंख्याने कार्यकर्ता येऊन आज उमेदवारी मागणी केलेली आहे। आपण नेमकी पत्रकारिता सोडून राजकारणामध्ये आपला प्रवेश कशासाठी झालेला आहे? राजकारणामध्ये येण्याचं कारण असं आहे की बरेच वर्षानंतर 18-20 वर्षानंतर पत्रकारिता क्षेत्र काम केल्यानंतर नवीन लोकांना संधी मिळावं या उद्देशाने या क्षेत्रामध्ये आलो। त्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये जे नवीन युवक तयार व्हायला लागले, या नवीन युवकांना संधी मिळण्याकरता या क्षेत्रामध्ये मी आलो। आपल्या या वार्डासाठी काय ध्येय धोरण असणार आहेत? आमच्या वार्डामध्ये बरेच काम आहेत। लोकांची समस्या अनेक आहे। गेले 5 वर्षापासून फक्त नारेबाजीवर, जज्बातावर निवडून आलेले MIMचे आणि अनेक पक्षाचे कार्यकर्ते होते। आता लोक कंटाळलेले, नवीन काय तर परिवर्तन पाहिजे आणि नवीन परिवर्तनमध्ये आपण शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये नवीन परिवर्तन करण्याची आजची परिस्थिती आहे। आपण निवडून आल्यानंतर पत्रकारांसाठी कोणती नवीन योजना आणणार आहात काय? पत्रकार सुरक्षा कायदा हा महत्त्वाचा कायदा आहे। या पत्रकार सुरक्षा कायद्यासाठी महापालिकाचं जेवढं होत काम आहे ते करून घेऊ आणि पत्रकारांना सिटी पास आणि महापालिकेत ज्या सर्वसाधारण सभामध्ये पत्रकारांना बसण्यासाठी विशेष सवलत मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न करा।